तुमचा जावं एका नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मळ्याकडे गेलाय. काय सांगतेस काय? मग काय खोटं सांगते? अहो या डोळ्याने पाहिलंय म्या. माझा नवरा बी तसाच आहे. निवृत्ती पाटलाच्या मळ्याकडे म्हणालीस ना? होय, पान द्या किरा. जाते मी, बायच्या काला बी कळवते. मी बी आज जावायला बघून घेतो.
कुठे चाललाय भाई? चल चल म्हणते ना किती सांगायचं किती वरडायचा काय केलं मी? काय केलं काय केलं? मला विचारतोस काय केलं काय काय भानगड काय म्हणायची? बघा साहेबराव तरीतून हे बाया नाचिवतात. अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे ही? आणि आमचे जावय बापू हा. लाच कमरेला बांधून फिरत्यात. अरे नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं सांगा सांगा त्यासनी. रट्ट्यास काय मुळमुळू नाठाळ खोंडाला वाटण्यावर आणत्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे. चल घरला चल. चला चला ए, निवृत्ती चल चला. काय रे हे निवृत्ती तुला काय लाज बीज वाटते का? हे आहे जास्त बडबड करू नकोस. माझ्या मळ्यातल्या घरात मी काय वाटते ते करेन. हे विचारणारी तू कोण? अहो कुणाला काय बोलताय साहेब? थोबड फोडीन आता मध्ये तोंड घातलंस तर. तुला राहायचं नसेल तर चाल तिथून. अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेते? काय झालं? चला. तुम्ही बी चला रे, कशाला थांबलास इथं? हो निवृत्ती भाऊजी काय आमचं हे कुठे आहे? तुमचे हे हा? मला काय माहिती कुठे ते. काय माहिती? तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी हे गुलशेडी धर. हे घे. हे तुझे पैसे. होय. जा. ए सटवे माझा नवरा कुठे आहे? आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय? नवरा तुझा आणि विचारतीस मला? तुझं म्हणणं बी खरं आहे हो दुर्पदा वहिनी तुमचा चुके इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं? असं लिहितात कुठं तरी. कारभारी कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. घरला चला दावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला. मस्त तशी बायको ह्या झाडती हिला झाडती. काय बडबडताय? काय नाही हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तिला मी सांगत होतो. बघा तू काय ते? त्या मागा बघ. गंगे शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरं. मी हँडला घेऊन येते माग ना. काय येते? काय कुठं हा? काय हे कागूद आहे कागूद. कसला कागद? म्हणजे हे हँडबिल आहे. हँडबिल? म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाय बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ सिंह हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुक्कट्यानं घरला चला. घरला? शान आहे सरकच धावताय मला. तुझी भूक लागली तू आती हे नुसतं खायला घालून काय करते? शिक्षा म्हणून त्याच ते बंद केलंय खोलीत. कसं लाड करायचे नाहीत. झालं की ना आला निघ म्हणतो ना. हे काय चाल. आलात या. अहो एक नाही दोन नाही चांगलं 8 दिवस शिक्षा झाली की. नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी. मग कशाबद्दल म्हणता? आता काय म्हणणार म्हणजे दिवसाचं नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला. कशाला? पुण्यात नवणगेपणा कराय? नाही हो त्याकरता नाही म्हणत मी. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात. अहो अहो नुसतं नशिबावर सोडून कसं चालत? त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको? या तुमच्या इड्या. भरोसा नाही या कारभाऱ्याचा. आणि सटकते मी सरकशीला जाते. काय करावं? आता बघते कसं जात्यात ते. हा पशुत काय दुर्पदाला फसवून कसं
पण आहे. जा म्हणावं कुठं जाताय ते आणि कसं जाताय ते. माई कोण हाय? हे माई माई काय हाय? माफी कर माई, रातच्या वक्ताला तू त्रास देतो माई. आम्ही एक 7-8 गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. माई आम्हाला एक 2-4 भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो माई, तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. वैरी वै, हा आशीर्वाद खरा होऊ दे. तू जा, मी भाकरी आणून देते. जा 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 जा. लई उपकार झाले माई. गोसाईचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे, सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.